जय शंभो जय शिवराय मित्रांनो. आपण आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करत आहोत. त्याचं रिझन म्हणजे आज आपण चाललो आहोत गोव्याला. गोव्याला खूप वर्षानंतर चाललो आहोत. आपली जे स्कूल फ्रेंड्स आहेत सर्व, आमचा खूप टायमापासून प्लॅन चाललेला, म्हणजे जेव्हा आम्ही 10वीत होतो तेव्हापासून आमचा प्लॅन चाललेला की आपण एकत्र एक गोवा ट्रिप करूया. पण एवढी वर्ष झाली, नाही बोलून तरी 6-7 प्लस वर्ष झाली असतील ह्या प्लॅनला. आणि आज तो दिवस आला आहे. आज फायनली तो प्लॅन सक्सेसफुल होतो आहे. सर्व रेडी झाले आहेत, सर्वांना टाईम भेटला आहे, सर्वांना प्रॉपर सुट्ट्या भेटल्या आहेत. तर पुढचे 2 दिवस आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत आपले स्कूल फ्रेंड्ससोबत खूप वर्षानंतर. तर मजा येईल, बघू कसं काय. आता तर खूप एक्साइटमेंट झाली आहे. आता तुम्हाला दाखवतो. पॅकिंग बिकिंग चालू केलेली आहे. रात्री 9 वाजताची ट्रेन आहे. तुम्हाला पॅकिंग दाखवतो. खाय प्यायचं सामान आधी भरलेलं आहे. बाकी आता कपडे वगैरे पण थोडेफार इस्त्रीला दिलेत. ते बाकी घरी घालायचे ठेवले तिकडे. सर्व चालू तर आहे पॅकिंग. बघा गाईस, ट्रेनमध्ये जेवायची सोय झालेली आहे. एक मिनिट, गरम आहे. मस्तपैकी पुलाव केलेला आहे. पॅकिंग वगैरे पण झालेली आहे. आता आपण निघू. तर मित्रांनो, सर्व रेडी झालेलं आहे. बॅग पॅक. काकांना सगळ्यांनी थँक्यू बोला तिकिटीसाठी. चांगल्यापैकी बोलले. काका तुम्ही ऍडजस्ट करणार का? तुम्हाला इकडे त्रास होणार. तुझ्याने पण नाही धडकले ते. हा होता ना तो. नंबर याद घे ना. नाही पण थोड्या वेळाने तो स्वतःच उठून गेला असता. तर गाईस, सर्वांनी आपल्या आपल्या घरातनं जेवण आणलंय. ज्याला जसं जमेल तसं. ऑलमोस्ट मुलींनीच आणलंय आणि मुलांमधनं आपल्या ओमकार भाऊने तिकडे पुलाव आणलाय. जावा जावा. सॉरी यार, माझा आवाज जरा फाटला. ही पनीर बोलतीये, थँक्यू. रुपेरी, प्रतिज्ञा, ऋतुजा, सोनाली, ओंकार या लोकांनी डबे वगैरे आणलेत. तन्वी. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहेत. या जेवायला. तर गाईज, फायनली आम्ही सगळे गोव्यात एंट्री मारली आहे. फायनली महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस. फायनली महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस. We have a lot of work now. अभी हमको बाइक रेंट करना है, कार रेंट करना है. अरे मराठी है ना, सॉरी. मराठी व्लॉग आहे. मराठी व्लॉग आहे. इन ओमकार's ब्लॉग. सो आता आम्ही जस्ट उतरलोय थिविमला. मी व्लॉग ह्यासाठी करायला घेतला, विचार केला तुम्हाला प्लॅन सांगू. मग लक्षात आलं, ओ शेट, वी डोंट हॅव एनी प्लॅन येट. तर मग आता आम्ही जाणार आहोत कार रेंट करायला. रेंट केल्यानंतर डिरेक्टली चेक इन करणार. त्यानंतर आम्ही डिस्कस करून जरा ठरवू कुठं आजच्या दिवशी प्लॅन करू. तो मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत गोव्याला. आपण गाडी किंवा स्कूटर वगैरे बघू आता.
रेंटवरती आणि डायरेक्ट रेंट करून आपल्या प्रॉपर्टीवरती जी विला बुक केला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवू. इथे आपण 4 व्हीलरची बुकिंग करतोय. ती समोरची एर्टिगा आहे, तिचा ती रेंटवर घेतोय. ओ भाई, तेरा भाई आ गया ना गोवा. फायनली मेड आउट ऑफ द ग्रुप चॅट. गाईज आपण विलाला पोचलो आहोत, रिसेप्शनवर आहोत. आता चावी घेऊ. पॉवर ब्लॉग्स. त्याचा पण चॅनल आहे, त्याला पण फॉलो करा. लवकर आता चावी घेऊ आणि जाऊ विलामध्ये. जाऊन पाहिलं तर मी स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार आहे. बघितलं? मला तर हे सगळे लाईनीत असे प्रायव्हेट विले आहेत. 4 BHK 3 BHK. आपला हा वाला विला आहे, इकडनं एंट्री आहे. गाडी पार्क केली आहे इकडे. हे नक्की झोपायचा रूम आहे की बाथरूम आहे? मित्रांनो, चुकीचा समजू नका. हे पियायला नाही आणल्यात, हे सगळे मुंबईला घेऊन जायला आणल्यात. सगळ्यांचे घरी घेऊन जाणार आहे ते आपल्या. हे आम्ही नाही पिणार आहे. तिकडे स्प्राईट वगैरे ते आमचे आहेत, बाकी आमच्यासाठी नाही. हे सगळं मुंबई अच्छा गावात हे सगळं मुंबईला घेऊन जायचं. सगळ्यांचे आपले आपले ब्रँड आहेत, पप्पा विप्पांचे मित्रांनी सांगितलेले. हे लोक फोटो काढण्यासाठी लाईनीत वगैरे लावत आहेत, मेहनत करतात पोरी. मला वाटतं आलो आहे मिरर मध्ये दाखवलं ते. हा आज मचाएंगे. बाय. काय बोलते पब्लिक? कसं काय? क्या बोलती पब्लिक? चालू कर भाई, गाणी चालू कर. नंतर आता चला, खूप लेट झाला. मागे हे काय, हे कोणाचं आहे? सोनलला पण मागे बसायला नाही तर मग आपण नाही फिरणार. हे खालून घे ते साईडचं हां जे होतं बरोबर ना? हो गाइस, किसी का भी एनर्जी डाउन नहीं रहना चाहिए, ठीक है? आम्ही रस्त्यावरून कोणीतरी ठीक रे ना बस. आणि मग तोपर्यंत ठीक है. नहीं तो तू हमारी एनर्जी डाउन कर देगी. नाही ये अभी चालू आहे क्लब. अरे आपले तर यायचे पण बाकी आहेत ना. किसी ने रोका का मेरा रोज का मुझको कोई रोके ना किसी ने रोक. असा व्हिडिओ काढायचा होता मला दुपारी माझा.
तूने रोका. Back up, guys. Back up, guys.